नमस्कार. रामकृष्ण माऊली, पांडुरंग हरी, विठ्ठल हरी. काय सांगावं तुम्हाला. एक पत्नीची कहाणी. पत्नी 1 वर्षांनी नवरा येतो, म्हणजे पैसे कमवायला गेलेला असतो तो, दुबईला तिकडे गेलेला असतो. 1 वर्षांनी नवरा येतो. मग काही सुटकेचा श्वास सोडते. अरे बाबा, कामवाली बाई घरात आली, त्या नवऱ्याला कपडे धुवायला लावायचं, भांडे घासायला लावायचं, काय म्हणते झाडू पोछा करायला लावायचं. इतकं वासा 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 करायचा. नवऱ्याच्या मनात आलं, उगीच तर आलो मी इकडं. पांडुरंग हरी. ही आजकालची तरुणीची आहे. त्यांच्या डोक्यात एकच फॅड असते, माझा नवरा भांडे घासतो, माझा नवरा धुणं धुतो, माझा नवरा झाडू पोछा करतो, म्हणजे मी किती भाग्यवान आहे. अहो होय, खरंच सांगते मी तुम्हाला. आता किती ठिकाणी दाखवू तुम्हाला. आम्ही किती ठिकाणी गेलो. बाई, ही बाई तर आमच्याशी बोलत बसली आणि हिचा नवरा चक्क भांडे घासायला लागलाय. एकीकडे सुनेच्या हातात मोबाईल, एकाकडे सासूच्या हातात मोबाईल. सासरा टी व्ही बघतोय आणि पोरगं काम करून येतंय पैसे कमवून, आणि इथं भांडे घासत बसते. वारे नवलाई. एक एक नवलाई ऐकल तेवढं कमी आहे आज ह्या सध्याच्या युगामध्ये. हां, खरं सांगते तुम्हाला मी. लय अजब आहे. लय डोकं चालवते ती बाबा पोरी. कुठं जाते त्यांची डोकी, काय सांगायचं तुम्हाला. पांडुरंग हरी, खरंच विठ्ठला भगवंता. अरे बाबा, तू गेला बाबा तुकारामा वैकुंठाला. इथं कसं झाले सगळं पृथ्वीवर, काय म्हणतात त्याला, सगळं इकडचं तिकडं होऊन गेले. आता जाऊन बसला तो वैकुंठला आबा. आता हाय तो कोण, पंढरपूरचा मालक विष्णू. त्याच्या पुढंच हात जोडायचे, वाचव रे बाबा ह्या मायबापाला, वाचव. कुठे गेले हे मायबाप. कोणाच्या घरात मायबाप दिसतच नाही हो आता. खरं सांगते तुम्हाला मी, मायबाप लय कमी दिसतात. पोरांचे मायबाप कुठे आहेत, लय जणांना प्रश्न पडला. मग हळूहळू हे सोशल मीडिया एक आलं आहे. मला बी छंद लागला, मी बी त्यातलीच आहे. म्हणजे सोशल मीडियावर गुणगाणं सांगणारे बरं का मी. असं वाईट काय सांगत नाही, चांगलंच गुणगाणं गाते. कधी वाईट सांगितलं नाही आपण. तेवढं मात्र आहे. पंढरपूरच्या मालकाची कृपा आहे आपल्यावर, आई येडेश्वरीची कृपा आहे, म्हणून सत्यवचनी चाललेला आहे आपण. बस लोक काय करतात, खोटं 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 आणि सत्याचा विजय असं म्हणतात. सत्याने कधी खोट्याचा विजय होऊ दिले का? नाही. पण खोट्याची बाजू जास्त प्रभावशाली असते, कारण त्याला खूप गर्व असते. मीच खरी, माझंच खरं. होय, तसंच आहे. मग काय सांगू तुम्हाला, माझं कौतुक करा. अगं बायानो, महिला मंडळ जमलं. आम्ही गेलो पिठापूरला. एक कीर्तन चालू होतं. त्या कीर्तनात काय सांगितलं अजून आठवते मला. मला कधी वाटलं नाही. आता मी डोळ्याचं ऑपरेशन झाल्यापासून रोज कीर्तन ऐकते. त्याच्यामुळं रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, मला सारखं तेच आठवायला लागलं. ते सांगत होते, महाराज, माऊलीची लेक सून म्हणून घरात आली, लेकरं झाली, संसार केला, पण त्या संसाराला कधी मायेचा पाजर फुटला नाही. मायेच्या माऊलीनी जसं आईबापाची सेवा करतो तशी कधी सासू सासऱ्याची सेवा केली नाही. त्या सासूचं मनका मोडला, ऑपरेशन झालं, त्या सासूला कधी प्रेमाने 2 गोष्टी बोलली नाही. त्या सासूच्या कधी पायाला तेल लावलं नाही, कधी पाय दाबलं नाही. ज्या माऊलीने जन्म दिला त्या माऊलीने तरी सांगावं,
अगं तुझ्या घरात सासू आहे, तिचं ऑपरेशन झालं आहे, तिला खायला प्यायला चांगलं घाल. आणि इकडं सांगती लेक माऊलीला सांगती, आई मीच करावं का गं 2 टाईम स्वयंपाक. पण आईने असं उत्तर दिलं नाही. आणि मग नवऱ्याला सांगितलं, मी नाही करणार 2 टाईम स्वयंपाक. आय ग ती माऊली कसं करणार ग स्वयंपाक? तिला नीट बसता येईना, तिला चालता येईना. कशाला पापाचा भागीदार बनता ग? नका एवढं पण पाप करू. त्या माय माऊलीनी काय पाप केलं ते माहीत नाही, पण तुम्ही कशाला पाप करताय? पापाचा भागीदार बनताय. जरा तरी मायेची माऊली कधी त्या सासूच्या डोक्यावरून हात फिरवला नाही, कधी त्या सासऱ्याचे, अरे काय सासऱ्याचे पाय दाबले, बापाचे पाय दाबत नाही का तुम्ही? बाप आजारी असल्यावर तसंच आपला सासरा आहे. काय त्या सासऱ्याला वासा वासा करायची मग काय नवरा उठायचा, द्यायचं काहीतरी खायला करून, 1 टाईम करायचं. मग मुलगा काय म्हणला, काय सांगायचं नाही, बोलूच नका तुम्ही. हां, काय मनाला येईल ती करू द्या. सांगितलं मुलगा, कंटाळून गेलं. आई मी लय कंटाळलो ग आई म्हणला. धाय मोकलून रडला पोरगा. आईचं काळीच फाटलं फार. आईचं अंत करून फाटलं हो. खरं सांगू तुम्हाला, देवा काय पाप केली रे बाबा म्हणलं पांडुरंगा. गरिबीतून दिवस कष्टाचे काढले म्हणली मी माऊली. त्या माऊलीने गरिबीतनं दिवस काढलं, कष्ट केलं. आणि त्या माऊलीची आई काय म्हणते, मी माझ्या पोरीला तळ हाताच्या पोरासारखं पाडलं, सांभाळलं. आणि ते फोड फुटल म्हणून ती कधी सेवा करणार नाही. पण त्या पोराला मात्र दया आली. त्या पोराने आल्यावर आईबापाची अशी सेवा केली. तर महाराज काय म्हणले, अरे पोरा तू आईबापाची सेवा केलीस, पांडुरंगाची वारी तुला पायी वारी घडली म्हणला. 1000 नाही लाखो वेळा तू वारी केलीस. जो आईबापाची सेवा करतो त्याला वारी न करता वारी घडती. काय टाळ्यांचा गडगडाट. खरंच पांडुरंगाने सांगितले, माझ्यापर्यंत यायची गरज नाही, तुमच्या घरातच पांडुरंग रुक्मिणी आहे, तुम्ही त्यांची सेवा करत जावा, बघा तुम्हाला परमार्थ मिळेल. त्यांच्या सेवेमध्येच तुमची वारी आली. त्या माऊलीमध्ये सगळं चंद्रभागा आली, त्या माऊलीमध्ये आई अंबाबाई आली, त्या माऊलीमध्ये सगळी देवी आली. आज तिच्या पायाचं दर्शन घेतलं, तिचे पाय दाबले, पायाला तेल लावलं, किती बरं वाटेल ती आजारी असताना. वाटते का नाही? आणि ह्यांच्या तोंडावर नेहमी 12 वाजलेले असतात म्हणायची. झाली ती, चांगलं झालं ऑपरेशन, उठली फिरली, भगवंतानी चांगलं केलं तिला. दत्ताच्या मंदिरात बसलो होतो आम्ही, भजन कीर्तन रंगात आलं होतं. 2 तास उठलो नाही आम्ही तिथून. ना तहान लागलेली आठवण, ना कशाची आठवण आहे. एवढं त्या भजनामध्ये आम्ही गुंग झालो होतो. सगळ्यांच्या डोळ्यातून घळा पाणी गळत होतं. अशा सुना ह्या जगामध्ये आहेत. एवढा त्रास नवऱ्याला. अरे तुमच्या हाताला काय झाले, तरणा बांड तुमचं शरीर. आज कितीतरी कामं करावं ह्या तरण्या शरीराने. कोण म्हणते माझी शिजरच झाली, कोण म्हणते माझे कंबरच दुखलं. काय त्याला होतंय? काय कारणं सांगताय तुम्ही? आज सासू सासऱ्याला दुखवताय, नवऱ्याला दुखवताय, जावा भावांना चाड्या सांगताय, त्यांच्यात भांडणं लावताय. धीराच्या चाड्या तिच्या जावाला सांगायचं, तुझा धीर असा करत होता, तसं करत होता. ती पाठीमागून आलेली असती आणि ही अगोदर आलेली असती. चांगलं जुळवून देती. विठ्ठल 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 विठ्ठल. खरंच पांडुरंगा, खरंच तुझी किमया लई रे भारी. तू ना असे सत्व बघतो ना एकेकाचे. एखादी बाई, एखादी माऊली, एखादी लेक, एखादी सून किती चुका करते हे तू बघत असतो, है ना. पण तिला तिच्या डोळ्यात पूर्ण पांघरून घातलेलं असतं आईनी बापानी. जावाय दारात जातो म्हणे, जावायला म्हणतो तुला उभाचे 2 करीन. मी आता ते शब्द बोलत नाही, रात्र पडती झालेली आणि आम्हाला असे शब्द बोलायला परवानगी नाही. माऊलीची लेक काय म्हणली, त्या मुलाची माय त्या सासऱ्याला, सासऱ्याला बापाला, सुनच्या बापाला
म्हणली तू माझ्या पोराचे एकाचे 2 करीन उभे तर मी आडवा 2 करीन की तुझ्या पोराची. म्हणली हे तक्रार लांबपर्यंत गेली आणि नशीब ते रेकॉर्ड करून ठेवलं म्हणून सापडला चोर. नाहीतर मी नाही मी नाही बोललो मी नाही बोललो मी नाही बोललो असं झटकून टाकलं असतं. म्हणले रेकॉर्ड केलं, पोलीस स्टेशनला ऐकवलं त्या बापाचं. मग कसा बाबाला म्हणलं म्हणून काय झालं, मग मुलाच्या आईने बी म्हणलं म्हणून काय झालं. काय त्या मुलाच्या आईचं आडनाव होतं वाघ. मी वाघी नाही म्हणली. तू उभ्याचे 2 करीन, मी आडवात करील आणि 2 करीन. तू माझ्या पोराची, मी तुझ्या पोराची, पिठानपीठ. तू बी झेलमध्ये, मी बी झेलमध्ये. अशा पट्टीने बोलली त्या. आबा बाबा बाबा काय सांगा तुम्हाला. असे झन झालं सगळ्या पाहुण्यांना. असं बोलायचं म्हणले. कशाला म्हणले, कोणापुढं झुकाचं म्हणले. जिथं चुकी नाही तिथं माफी नाही म्हणले. आज नाही उद्या 5 वर्षांनी 10 वर्षांनी सगळं सत्य समोर येतं आहे. आणि जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा तुम्ही खोटं वागत असल्याला तुमच्या सत्याचा विजय नाही, सत्य समोर येतं आहे. त्यावेळेस झाकपूक झुपूक नक्की होते. अजून नाही आलं, अजून वेळ आहे त्याला. सगळ्यांकडं आहे सत्य लपलेलं, पण एक दिवस येणार ते. त्यावेळेस होणार झापूक झुपूक. आपल्या घरामध्ये पण असे खूप तरुण असतात. स्वतःला वाटते मी हुशार, त्याला वाटते मी हुशार, पण कुणी कुणाला कमी नसतं. सगळ्यांनी हुशार. झाकली मुख लाखाची, उघडली तर काहीच नाही. म्हणून गप्प बसलेले असे सगळे. आपलेच दात, आपलेच होठ. आपल्या घराची आबरू कशाला घालवायची म्हणून गप्प बसलेले असतात. पण वेळ आल्यावर कोण कुणाला कमी नसते, हे लक्षात ठेवा. आणि तसं वागा. कोण कुणाला कमी नसतं, समजलं का. गेली ती पिढी. जसं तुम्हाला वाटते आम्ही लेकी, आम्ही काही करू शकतो, आम्ही पैसा कमवू शकतो. अरे त्याला जन्म कोणी दिलाय, ती सुद्धा एक माऊलीची लेक आहे. समजलं का. ती पण माऊलीची लेक आहे. म्हणून आपण सांभाळून वागावं, सांभाळून बोलावं. चेहऱ्यावर भावभाव नेहमी हसरं ठेवावं. रामकृष्ण हरी. विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा. चेहऱ्यावर नेहमी हसरं ठेवावं. चेहऱ्यावर नेहमी 12 वाजलेले असते. तसं काय घरात कुणी मेलंच का, माहेरवरनं कुणाची मेलेली बातमी आली असं वाटतो. खरंच मुलींनो सुनांनो, तुम्हाला एकच सांगायचं आहे. तर तुम्हाला खरंच नाव कमवायचं असं आणि तुमच्या येणाऱ्या भावजाव्यासमोर तुमचं नाव, आता होणारी सून, नवीन सूनचं सांगायला मी, एखादी नवीन सून होणार आहे आणि आपला भाऊ लग्नाचा आहे. सांभाळून राहा, कारण ह्या गोष्टी महागात पडते तुम्हाला, लय महागात पडते त्या गोष्टी. कारण आपल्याच घरामध्ये आपलाच दुश्मन लपलेला असतो. समजलं का. सख्या बहिणी, सख्या जावा, घरातले नातेवाईक लई असतात. आपल्या पाहुणाच्या त्या सुनेजवळ तक्रार करते, तुझी नंदनी असं केलं, आता काय बोलून येते. असं असतं. म्हणून सांभाळून राहा. मुलीची जात आहे. मुलीची जात आज करोडो रुपये कमवू दे, पण मुलीची जात आहे ती. आणि सुनची जात आहे. सुननी जसं वागायचं तसंच वागावं लागते. इकडं तिकडं असं तसं वागलं ना, मग असं चेहरा समोर येतो तुमचा. काही उपयोग नाही असं वागून. तन करून, चिरकून, आरडून काही उपयोग नाही. काही उपयोग नाही. तुम्ही हे वर घेऊन जाणार नाही. मी मेल्यावर म्हणणार नाही बाई मी खूप चिडले बाबा, चला आता मी वर घेऊन जाणार आणि वर चिडणार. मी कुणावर राग काढणार. ते रागसुद्धा वर घेऊन जावं लागते जाताना. कोण राहत नाही पाठीमागं आपलं. आपल्या नळाचं सासूचं सासऱ्याचं गुणगाणं गावं, लोकांजवळ चांगलं सांगावं. आणि ते सांगत होते भजनामध्ये. चर्चा निघाली की मग भजन कीर्तन झालं, बसला गप्पा मारत. बाई म्हणली माझी सून लई चांगली बाई म्हणली, काय सांगू माझ्या सुनाचं कौतुक म्हणली. आज महिन्याला लाखो रुपये कमवती, पण काय सासू सासऱ्याला जीव लावती हो बाई म्हणली. सगळ्या पाहुण्या रावळ्याला सगळ्याला सांगत सुटती म्हणे ती.
आणि दुसरी काय म्हणते, आगा 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 माझी सून काय म्हणली, नुसतं म्हणली देखना दिवा दिवळीत ठेवा. दिवळीत ठेवा हो म्हणले, आम्ही दिवा लावून दिवळीतच ठेवतो म्हणली. संध्याकाळी दिवा लावतो म्हणले आम्ही रोज दिवळीमध्ये. काय उपयोग नाही म्हणली. ती आणि तिची आई तिच्यावरची ती आई म्हणती पळती, आई म्हणती ये पळती. राग आला उगीतच विनाकारण राग. एक दिवस म्हणली मी गेलं म्हणली, भरभर उशीर झाला आंघोळीला, जायचं होतं कीर्तनाला. पटकन म्हणली माझं लुगडं वडलं, गेले आंघोळीला. नवऱ्याला सांगितलं म्हणली तुमची आई म्हणली सगळं तिथंच ठेवती कापडन म्हणली, फक्त स्वतःच लुगडं घेऊन जाती म्हणली आंघोळीला. पोरगं म्हणली आई असं का करते. मी असं कधी केलं बाबा म्हणली. जर तुम्हाला तसं वाटत असतं तर मी तसं केलं म्हणली, खरं मला आठवत बी नाही म्हणली. मी माझ भराभरा गेले, मला उशीर व्हायला तर मग गेले आंघोळीला म्हणली. मी मागचे राहणाऱ्या लोकांनी काढायचं म्हणली. एक दिवस नाही काढलं तर काय झालं, रोजच नाही काढलं तर काय फरक पडते म्हणली. आता झालं म्हणले आमचा संसार संपला, काय राहिलं नाही म्हणले आमचं. पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी, माऊली माऊली बस, काय राहिलं नाही म्हणले आमच्या संसारात. मनच लागत नाही म्हणले. आता लई केला म्हणले संसार, बस म्हणले आता लई झाला संसार. करू वाटलं करून खायचं, नाही तर जे असं ते खायचं, नामस्मरण करायचं बस. आई येडेश्वरी, मी तर माझ्या आई येडेश्वरीचं नामस्मरण करणार. देव काय म्हणला देवळातला, अगं 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 म्हणला, तुझ्या ह्या हाताने कधी सासू सासऱ्याची पायाला स्पर्श झाला नाही, कधी पाय दाबलं नाही, आणि इथं माझ्या पोथ्याला हात लावतीस का म्हणजे पापीनी चांडाळीनी म्हणला. ह्यांच्या आया बी पोथ्या वाचत्यात ह्या वाचत्यात, पण लेकीला असं शिकवत नाहीत. सासूची सेवा करावी, त्यांच्या पायाला तेल लावं, आंघोळ घालावं. त्या बाई बिचारीचं ऑपरेशन झालं मणक्याचं, तिला आंघोळीला बसता ना. बिचारीने 15 दिवस केली नाही, मैत्रिणीने येऊन 4 आंघोळ घातल्या तिला. त्या देवारात मंदिरात गेलं तर असं वाटायचं म्हणली सासू सगळे माझे देव नाराज झालेले म्हणजे त्या बाईला बघून. चेहरा पडलेला म्हणला, समर्थाचा चेहरा पडलेला. ती पोथी म्हणती कशाला मला हात लावले की चांडाळी, तुझे पापाचे हात, तुझ्या हाताला फोड आले का म्हणली. का होते जरा सेवा केलं तर मरशील का ग माई. बाई मला आठवलंच नाही एवढे दिवस. तुम्हाला हे कीर्तन सांगा म्हणून विसरूनच गेले मी. जेव्हा जेव्हा मी कीर्तन ऐकायला लागले, खरं पांडुरंगा तू मला बुद्धी घातली हे सगळं सांगायला. मला नाही आठवत, मी विसरून गेले. मैत्रिणीचा मेळा लय भारी आमचा मैत्रिणीचा मेळा. सगळ्या मैत्रिणी माझ्या लई चांगल्या, लई गुणाच्या. कधी कोणाचं उनं दोनं काढत नाही, समजावून सांगतात. कोण दुःखी असलं ना त्यांना समजावून सांगतात. नाही का असं मनाला घ्यायचं होत राहते, जात राहते. अशा मैत्रिणी भाग्याची आहे मी, अशा मैत्रिणी मला मिळाल्या. खरंच पांडुरंगाची कृपा, पंढरपुराच्या मालकाची कृपा द्या, विष्णूची कृपा, आई येडेश्वरीची कृपा, ज्ञानोबा माऊली तुकारामाची कृपा आहे. म्हणून आपण माणूस धर्म आहे, माणूस धर्म आपण पावला आपला. नाहीतर काय नाही हो, लय अवघड आहे प्राण्यांचं. आणि नेहमी आपल्या पक्षावरच्या लोकांना बघायचं आणि समाधान मानायचं. दुःख झालं ना आपल्यापेक्षा खालच्या लोकांना बघायचं आणि समाधान म्हणायचं. लई श्रीमंत हो वाटलं की आपल्यापेक्षा लोकांना बघायचं. श्रीमंत असेल कधी सुखी नसेत होते, कधी सुखी नाही. आज तुम्ही 10-20 लाख रुपये कमवता आणि घरात येऊन धुणी भांडी करता, काय सुख आहे तुम्हाला. देशाला मिलिटरीचं काय काय, दुबईला कुठं कुठं जाऊन तुम्ही पैसे कमवता लेकरा बाळासाठी. ते बायको हिथून तुमच्या फोनमधून घालते तुमच्या कानामध्ये जेवर, आणि तुम्ही दुःखी होता आणि आईला बोलता, आईपाशी रडता म्हणून मोठं पडतं. त्या आईला किती दुःख होत असेल, त्या बाईने किती पाप करत असेल. कुणाचं पाप आहे सांगा, तिचं का तिच्या आईचं पाप आहे सांगा. दोघी माय लेकीने लय पाप करतात. म्हणून आपल्या लेकीला तसं कधी सांगू नये. मायनी बाये तुझा संसार आहे ग, संसाराचं असंच असतंय. सासूशी गोड बोलावं, सासूला माया लावाय. काय तू गोड तोंड फुगून बसता, काय तोंडावर 12 वाजवत्या मेलेल्या माणसासारखं. असं वाटतं तुम्हाला मेले कोण बातमी समजली तेव्हा रडून तर माणूस धाय मोकळं होते. विचार करू शकत नाही अशा. ते पोत्यासुद्धा वाचायला गेलं ना, ते बाई म्हणून तुझ्या अशी मंदिरात गेली ना मी माझ्या देवळात घराच्या, ती पोतीसुद्धा अशी वाटते की किती नाराज झाली ह्या बाईने हात लावला मला. असं देवसुद्धा नाराज असेल सगळे घरातले म्हणले, आमची ही बाई गेली ना मंदिरात सगळ्याचे चेहरे पडलेले असतात म्हणले.
आजारी होते म्हणली मी, 15 दिवस महिनाभर आजारी होती. त्या देवावर पाणी ओतलं नाही म्हणली माऊलीच्या लेकीनी, पाणी घातलं नाही म्हणली. अशी काय कामाची एवढी म्हणली. अरे पंतप्रधान इंदिरा गांधी एवढं कामात असणार, स्वयंपाक करणार, देवपूजा करणार, सगळं कामं करणार. आज कितीतरी अंबानीच्या घरामध्ये ती स्वतः बाई स्वयंपाक करताना दाखवली कधी कधी. एवढी श्रीमंत. आणि ह्यांना काय घमेंडी आली, त्या देवावर पाणी वतलं नाही साधं. काय त्या घराच्या भिंती तर किती काय म्हणतात, निगेटिव्ह ऊर्जा पसरली असं, नकारात्मक ऊर्जा त्या घराच्या भिंतीमध्ये पसरली. असं म्हणली तिने, आमच्या घरात सगळी म्हणली असं निगेटिव्ह ऊर्जा पसरली म्हणली. असं भिंतला सुद्धा असं वाटत होतं की जड झाली, जड अंतकरण भरून आलं तिचं. काय सांगत होते खरंच मला कळलंच नाही एवढ्या दिवस. आता मी भजन कीर्तन आजारी पडल्यापासून ऐकावलं तेव्हा मला आठवायला सगळं. असं असतं का हो खरं. धन्य ते माऊली पांडुरंग हरी विठ्ठल 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 विठ्ठल. नामस्मरणामध्ये जी गोडी आहे कशातच गोडी नाही. संसार केला, परमार्थ मिळवला, पण परमार्थ मिळवताना संसाराला पूर्ण विसरून जावं लागतंय. बस झालं संसार आता. आता नका संसाराचा लोभ सगळा सोडून द्या संसाराचा. संसारात काय चाललं आहे काय नाही, त्या पातेल्यात काय शिजते काही लक्ष द्यायचं नाही. जेवायचं आणि आपण नामस्मरण करायचं बस. कारण जिवंत राहण्यासाठी तर जगावं लागते ना आपल्याला, आहे ना. रामकृष्ण हरी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. चला, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असत, नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, ताई तुम्ही छान सांगितलं, खूप सुंदर सांगितलं, आवडलं तर तुम्हाला. रामकृष्ण हरी माऊली.